नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पंढरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आढळलं तळघर. पादुका नाण्यांसह मिळाल्या पुरातन मूर्ती. यात विष्णू, गणदेवता आणि महिषासुरमर्दिनी या मूर्तींचा समावेश. सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत होईल जाहीर. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत 10वी उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी संवादातून सांगितलं यशाचं गमक. आणि अंगावर मिरचीचं पाणी टाकत केली काठीनं मारहाण. 2 महिलांसह 5 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कामावेळी तळघर आढळून आलं असून त्यात पादुका, नाणी, पुरातन मूर्ती सापडल्या. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर आढळलं असून त्यामध्ये पादुका, नाणी आणि पुरातन मूर्ती मिळाल्या आहेत. मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना हाती लागलेल्या या खजिन्यामुळे पुरातत्व अभ्यासकांना आता नवी दिशा लाभणार आहे. मंदिराच्या तळघरामध्ये शुक्रवारी सायंकाळी पुरातत्व विभाग आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला. तेथे श्री विष्णूच्या 2 मूर्ती तसंच महिषासूर मर्दिनीची मूर्ती, पादुका आणि अन्य 2 छोट्या अशा एकूण 6 मूर्ती आढळून आल्या. या मूर्ती 16व्या शतकातील असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वहाणे यांनी व्यक्त केलाय. श्री अष्टभुजा देवीची मूर्ती पाषाणाची अत्यंत सुबक असून या मूर्तीच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, कमळ, तर विष्णूची मूर्ती ही 3 ते 3.5 फूट उंचीची रेखीव अशी आहे. या मूर्तीला 4 हात आणि हातामध्ये शंख, गदा आणि त्रिशूळ आहेत. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसंच पुरातत्व खात्याचे अधिकारी आणि मंदिराबाबत जुनी माहिती असलेल्या काही लोकांसमोर या ठिकाणची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 4 जून रोजी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर होईल. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल मंगळवार दिनांक 4 जून रोजी लागणार असून विधानसभा निहाय एकूण 14 टेबलवर याची मतमोजणी होणार आहे. साधारणतः हा निकाल 22 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लागेल. पहिल्या फेरीचा निकाल लागण्यासाठी किमान 1 तासाभराचा वेळ लागणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक फेरीला केवळ 15 मिनिटं लागतील. 4 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सोलापूर आणि माढा या 2ही मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मतमोजणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून 3 जून रोजी पुन्हा अंतिम प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी रामवाडी येथील 18 गोदामामध्ये EVM सील केले आहेत. या ठिकाणी पोलिसांची 3 लेअर सुरक्षा तैनात असून 32 CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. CCTVचं फुटेज उमेदवारांना मिळणार आहे. रामवाडी गोदामासमोरील मंडपामध्ये उमेदवारांच्या एका प्रतिनिधीला 4 जूनपर्यंत बसण्याची सुविधाही देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही. श्री कृपा हेअरस्टाईल पार्लर. हेअरस्टाईल, हेअर स्ट्रेटनिंग, हेअर कलर, फेस ब्लीचिंग, फेशियल हेड मसाज, बॉडी मसाज, पील मास्क, स्क्रब मसाज आणि मॅरेज मेकअपसाठी ऑर्डर स्वीकारण्यात येतील. संपूर्ण हेअरस्टाईल करून घेण्यासाठी फक्त आणि फक्त श्री कृपा हेअरस्टाईल पार्लर, बनशंकरी नगर, माडा शॉपिंग सेंटर, जुळे, सोलापूर. या व्यतिरिक्त अभिनव जेंट्स हेअर पार्लर, ॲक्टिव्ह जिम खाली, गंगा पेट्रोल पंप शेजारी, अपोजिट सिंधू विहार, जुळे, सोलापूर. तर आजच भेट द्या आणि आपले लुक चेंज करून घ्या. तेरा मैल ते औराद या रस्त्यावर गुरुवारी झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगामध्ये जात असलेल्या दुचाकीवरून पडून अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील कुंभार वस्ती येथे राहणारे आडवाप्पा महादेव कुंभार
हे जागीच ठार झाल्याची घटना 30 मे रोजी घडली असून याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत बाबण्णा बिराजदार यांनी फिर्याद दिली आहे। 30 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता मयप आडवाप्पा हे 13 मैल ते औराद या दिशेनं जात असताना भरधाव वेगातील दुचाकीवरून आडवाप्पा कुंभार हे रोडच्या कडेला खाली पडले। या अपघातामध्ये आडवाप्पा याच्या डोक्याला, हाताला, पायाला, पाठीला आणि तोंडाला जबर मार लागला होता। त्यामुळं त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय सोलापूर इथं दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर पुढील उपचारासाठी कुंभार येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं, परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। हा अपघात स्वतः आडवाप्पा कुंभार यांच्या चुकीमुळे झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगड गावात शेतीवरून झालं भांडण। या भांडणात लाकडं आणि पाईपनं करण्यात आली मारहाण। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगड गावामध्ये शेतीच्या कारणामधून भाऊकीमध्ये वाद निर्माण झाला। या घटनेमध्ये दोघा-तिघांनी लोखंडी पाईपनं आणि लाकडानं मारहाण केली। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मेघराज गुरप्पा म्हेत्रे वय 44 राहणार शिंगडगाव यांनी पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे। या प्रकरणात संतोष श्रीशैल मैत्री वय 30, गजानन म्हेत्रे वय 23, सिद्रय्या म्हेत्रे वय 30, प्रदीप म्हेत्रे वय 33, दत्तात्रय म्हेत्रे वय 36, कालिदास म्हेत्रे वय 36 आणि विश्वनाथ म्हेत्रे वय 42 अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। ही घटना 30 मे रोजी दुपारी 4 वाजता घडली। त्यावेळी फिर्यादीच्या मालकीच्या शेतामध्ये शेताची लेवल आणि झाडाझुडपांच्या साफसफाईचं काम करत असताना ट्रॅक्टर चालकाला काम बंद करण्यास सांगितलं। यावेळी शिवीगाळ करत एकानं शेतात पडलेल्या लाकडानं फिर्यादीच्या चुलत्याला मारहाण केली आहे। त्यानंतर फिर्यादीची चुलती महादेवी म्हेत्रे हिलाही लाकडानं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आले असून शिक्षकांनी दिले शुभेच्छासह अनमोल मार्गदर्शन। नुकताच जाहीर करण्यात आलेल्या 10वीच्या 2023-24 या वर्गाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता चकोट, शाळेतील विषय शिक्षक आणि विद्यार्थी पालकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील अध्यापन कार्य, शिक्षण पद्धती, शिक्षकांच्या हातोटीबद्दल सांगत त्यांचे आभार व्यक्त केले। तसंच शास्त्र विषयाचे शिक्षक कौस्तुभ गोडबोले, भूगोल विषयाच्या शिक्षिका रत्नमाला जोशी यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी मुख्याध्यापिका सुनीता चकोट यांनी निकालाची परंपरा यशस्वीपणे राखत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं। ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। मी कौस्तुभ गोडबोले, ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये मी शास्त्र विषय शिकवतो। 10वीचं वर्ष म्हणजे खूप महत्त्वाचं वर्ष आहे असं नाही आहे, फक्त तो एक स्टेपिंग स्टोन आहे की लहानपणी 11वी 12वी आणि त्यानंतरच्या वर्षात अभ्यास कसा करावा याचा पाया 10वीत घातला जातो। सायन्स हा तसा महत्त्वाचा विषय आहे, अनेकांच्या दृष्टीने तो अवघड आहे आणि तो असतो, तर मुलांना त्या विषयाची भीती वाटते। पण शिकवताना मुळात या विषयातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या मुलांना कळाव्यात या दृष्टीनं वर्गात शिकवलं जातं। आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, आपण उत्तरं कुठल्या पद्धतीनं लिहिली गेली पाहिजेत याचं मार्गदर्शन मुलांना शिकवतानाच केलं जातं। त्यासाठी वेगळं असं मार्गदर्शन करायची गरज पडली नाही। यावर्षी एक वेगळा उपक्रम शाळेमध्ये मी राबवला होता की मोबाईलच्या माध्यमातून, कारण आता सगळे ग्रुप्स वगैरे असतात मोबाईलवर, तर त्यांना रोज 3 प्रश्न मी लिहायला देत होतो आणि जवळजवळ 6 महिन्यापेक्षा जास्त काळ हा उपक्रम चालू राहिला। आणि यावर्षी सायन्समध्ये मुलांनाही मार्क खूप चांगले मिळालेले आहेत। तर मला असं वाटतं की हा जो एक उपक्रम, रोज 3 प्रश्न, त्यासाठी जास्तीत जास्त 10 ते 12 मिनटं लागतात, पण ती एक सवय मुलांना लागली की वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण रोज लिहिले तर आपला फायदा होईल। आणि यावर्षीचं हे मला वाटतं जास्त चांगलं फलित आहे शिकवण्याचं। बाकी त्यांच्याकडनं प्रॅक्टिकल्स व्यवस्थित करून घेतली जातात आणि इथे मुलं स्वतः प्रॅक्टिकल करतात आणि प्रॅक्टिकलची परीक्षाही स्वतःच देतात, त्याचं लिखाणही ते स्वतः करतात, हा एक महत्त्वाचा भाग आहे। बाकी शाळेतले सगळे उपक्रम करत मुलांनी अभ्यास सांभाळला। या अभ्यास सांभाळून उपक्रम केले नाहीत,
तर उपक्रम करून अभ्यास सांभाळला आणि तो अत्यंत व्यवस्थित केला. त्याबद्दल मुलांचे मनापासून आभार. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतून मुख्याध्यापिका सुनीता चकोतकर. नुकताच लागलेल्या 10वीच्या निकालाच्या निमित्तानं आपण हे बोलणं करत आहोत. तर शालेय शैक्षणिक यश इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत मिळालेलं हे लौकिक यश आहेच आहे. शाळा, विद्यार्थी, पालक आणि अन्य समाज या सगळ्यांच्या दृष्टीनं ते महत्त्वाचा टप्पा आहेच आहे. आत्तापर्यंत शाळेमध्ये घेतलेल्या विविध अनुभवांचं, कृती शिक्षणाचं, उपक्रमांचं मार्कांमध्ये झालेलं ते एक प्रकारचं रूपांतरणच असतं. त्यामुळं त्या दृष्टीनं सुद्धा 10वीला महत्त्व आहे. तरी पण विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण काळामध्ये केवळ मार्काधिष्ठित असून चालत नाही. मार्क मिळवणे हे आधी घेतलेल्या शैक्षणिक अनुभवांचं रूपांतरण असावं लागतं. तर ते मार्क खऱ्या अर्थाने जीवनात उपयोगाचे येतात. तर त्या दृष्टीनं ज्ञानप्रबोधिनीमध्ये या प्रकारच्या सगळ्या शैक्षणिक अनुभवांची रचना केली आहे. याचा मला खरोखर या यशाच्या निमित्तानं आनंद व्यक्त करावासा वाटतो. तर इथं विद्यार्थी निरनिराळे कौशल्य शिकतात, निरनिराळे अनुभव घेतात, अनुभवाचं उपयोजन करतात. घेतलेल्या ज्ञानाचं घेतलेलं ज्ञान, पुस्तकी ज्ञान किंवा निरनिराळ्या गोष्टींमधून घेतलेलं ज्ञान आणि व्यावहारिक गोष्टी त्यांच्या जीवनव्यवहारात येणाऱ्या याचा पडताळा करायला शिकतात. आणि या सगळ्यांमधून एक प्रकारची अभ्यासू वृत्ती मुलांमध्ये येते आणि मग 10वीची परीक्षा हा एक त्याचा टप्पा ठरतो. माझ्याकडे इयत्ता 10वी भूगोल हा विषय अध्यापनासाठी आहे. त्याचबरोबर मी 10वी वर्गशिक्षिका म्हणून देखील काम पाहते. इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थ्यांना खरं तर खूप प्रेशर असतं अभ्यासाच्या बाबतीमध्ये, की खूप महत्त्वाची परीक्षा आहे आणि मग कसं होईल, मला जमेल का, ही भीती त्यांच्या मनामध्ये असते. तशा प्रकारची भीती आमच्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांमध्ये कधीच जाणवणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 5वीपासूनच विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांचं मानसिक विकसन खूप चांगल्या प्रकारे केलं जातं आणि त्यासाठी प्रशालेचे उपक्रम जे असतात ते खूप महत्त्वाचे ठरतात. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत मला 96.60% पडले. खरं तर सुरुवातीपासून असं ऐकत होतो की 10वी म्हणजे खूप जास्त सिलेबस आहे आणि खूप अभ्यास करावा लागतो. खरं आहे, खूप अभ्यास करावा लागतो, पण फक्त अभ्यास केला तर फक्त टेन्शन वाढत जातं, बाकी काही होत नाही. म्हणजे मी वर्षभर शाळेच्या बऱ्याच उपक्रमांमध्ये भाग घेतला. म्हणजे शाळेचे कार्यक्रम किंवा काही गणेश चतुर्थी वगैरे अशा ठिकाणी हार्मोनियम वगैरे मी वाजवून स्वतःच्या मनाला शांत करायचे. सांगायचं झालं तर 9वीमध्ये मी संस्कृतला काटावर पास झाले होते. मार्क सांगायला पण अशी लाज वाटते की संस्कृतमध्ये मला 100पैकी 42 मार्क होते. मग आता ठरवलं की ह्या सगळ्यांना दाखवूनच द्यायचं की आपण काय करू शकतो म्हणून ठरवलं. आणि मी पूर्ण 10वीमध्ये 8वी, 9वी आणि 10वी 3 वर्षाचा संस्कृतचा अभ्यास केला आणि मला बोर्डात संस्कृतला 100पैकी 100 गुण मिळाले. तर मला हे सांगायचं की जर मी करू शकते तर सगळेच जण करू शकतात, कारण मी इतकी पण हुशार नाही आहे, त्यामुळे सगळेच जण करू शकतात. काहीतरी सोल्युशन, उपाय शोधला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक अडचणींना शिक्षक आणि आपले पालक हे मदत करतच असतात आणि मोटिवेशन हे देखील आपले शिक्षक करतच असतात. आणि हेच माझ्या यशाचं रहस्य आहे की मी प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह माइंडसेट आणि कंटिन्यू मोटिवेटेड राहिलो. त्यामुळे मला यावर्षी 90पेक्षा जास्त गुण मिळाले. म्हणजे आमच्या वर्गशिक्षिका रत्नमाला ताईंनी सांगितलं की कुठं कमी पडतोय बघ, कुठला विषय कमी पडतोय बघ आणि तिथं जरा जास्त लक्ष दे. तर यातून असं सुचवतो की म्हणजे आधी तुम्हाला किती टक्के पडले त्यावर तुमचं जे पुढं पडणार आहे त्यावर काही डिपेंड नसतं. तुम्ही परत त्या विषयामध्ये चांगले गुण मिळवू शकता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही.